शिरोळच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये कारखानदार समर्थक विरोधात आंदोलक अशी थेट लढत। शिरोळ नगर परिषद निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक 10 मध्ये निवडणूक म्हणजे एक प्रकारचे शेतकरी आंदोलनच बनले आहे। या वॉर्डात 3 साखर कारखान्यांचे उमेदवार विरुद्ध आंदोलन अंकुश संघटनेचे उमेदवार कृष्णा देशमुख अशी थेट लढत होत आहे। उसाला योग्य दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे शेतकरी मतदार कमालीचा संतप्त झाला असून आंदोलन अंकुश संघटनेमुळे यंदा उसाला प्रतिटन 200 रुपये जादा दर मिळाल्याची भावना शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्यावर झालेल्या मारहाणीचा बदला या निवडणुकीत घेतला जाणार असल्याची भूमिका शेतकरी मांडत आहेत। कृष्णा देशमुख यांच्या प्रचारासाठी इतर वॉर्डातील तरुण शेतकरीही सक्रिय झाले असून फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे मतदानाचे आवाहन करत आहेत। त्यामुळे वॉर्ड क्रमांक 10 मधील ही निवडणूक कारखानदारांविरोधातील शेतकरी आंदोलनाचेच रूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे। क्या लुटेंगे हमारी खुशी है, हम तो खुद अपनी खुशियां दूसरों पर लुटा कर जीते हैं। ही लोक आमचं काय नुकसान करणार आहे तो त्या ठिकाणी जाता मग तुम्हाला धनाजी दादांचा विचार अजून ऐकायचे एवढेच या ठिकाणी सांगतोय। एक नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रवों में साहस बढ़ता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। येणाऱ्या काळामध्ये काही लोकप्रतिनिधीला वाटलं नसेल की पाईप त्या ठिकाणी बदलाव तो डांबरी रस्ता करून घ्या, एकालाही वाटलं नाही। त्या ठिकाणी आम्ही दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून उपोषण करून एका दिवसात तो तोडगा काढून त्या ठिकाणी पूर्ण डांबरी रस्ता करून ती पाईप बदलून घेतलेल्या लक्षात घ्या। आज किती